पाचोरा तालुक्यातील वाणेगाव शिवारात आज घडलेल्या घटनेत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. गट क्रमांक 136 मधील शेतकरी रवींद्र प्रल्हाद पाटील यांचा सुमारे 1 ते 1.5 एकर क्षेत्रातील मका जळून खाक झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार संबंधित ठिकाणी वीज वितरण कंपनीच्या तार खाली लोंबकळत होत्या. या तारेचा स्पर्श झाल्यामुळे स्पार्किंग होऊन ठिणगी शेतात पडली. त्यावेळी शेतात कापून ठेवलेल्या मका पिकाला आग लागून काही मिनिटात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या आगीत शेतकऱ्यांचे अंदाजे मोठे आर्थिक नुकसान झाले असून घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक नागरिकांनी या शेतकऱ्यांची वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान संबंधित विभागाकडून व तलाठी अद्याप पंचनामा करण्यात आलेला नसून शेतकरी रवींद्र पाटील यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तसेच दोषींवर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. आज रोजी वाणेगाव येथे आमच्या शेतामध्ये वाडे सबस्टेशनचे जे वीज तार वगैरे होते, जे मेन लाईन आलेली होती, ते आज आमच्या जवळपास मक्का वगैरे कापून घेतलेलं होतं आणि परत कंस वगैरे खाली देखील सुद्धा होतं. या लोमकत्या ताऱ्यामुळे आज चक्रीवादळ ताराला टच लावून आज जवळपास जे आमचं उत्पन्न होतं, जे 70-75 हजार जे येणार आज जवळपास 1-1.5 लाख